तर आज आहे आमच्या कोकण ट्रिपचा डे 2 आणि आम्ही आलोय वेंगुर्ला बीचवर। खरंच समुद्र बघून मला खूप आनंद झाला होता। मी पहिल्यांदाच समुद्र पाहत होते, त्यामुळे तो क्षण माझ्यासाठी खूप स्पेशल होता। आमचे बीचवर फोटो काढून झाले तर आम्ही सोडा प्यायला आलोय। आमचं खाऊन पिऊन झाले आणि फोटोज वगैरे पण काढून झाले। आता आम्ही भिजणार आहे, मस्तपैकी आंघोळ वगैरे करणार आहे बीचवर। आमचं बीचला फिरून वगैरे झालंय आणि आता आलोय आम्ही खायला। बघू शकतो साक्षी, हा दादा। आता आम्ही आलोय फायनली घरी। खूप मजा केली, खूप हे केलं, आता खूप दमलोय। तर फर्स्ट टाइम समुद्र बघितला, तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स चांगला होता। बट काय करणार, सगळं बंद झालं होतं। 25 तारखेपासून बोटिंग वगैरे सगळं बंद झालं होतं। का बंद झालं होतं? पावसाळा सुरुवात होते, त्यानंतर भरती ओटीची वेळ असते त्यांना, कारण भरती ओटीची वेळ पण असते। आता 25 नंतर पावसाला सुरुवात पण होते म्हणून श्रावणानंतर बोटिंग वगैरे चालू करणार आहेत ते। म्हणून फिरण्याचा नो चान्स। जर तुम्ही जूनमध्ये, म्हणजे जर तुम्हाला फक्त बीचवर फोटो काढायचे असेल तर येऊ शकता, पण तुम्ही जर असं विचार करत असाल जूनमध्ये येऊन नाही का करूया बोटिंग विटिंग, तर नाही होणार तुमचं, कारण की मला पॅरासेलिंग करायची होती बट नाही जमलं। पाणी होतं खूप होतं। म्हणून जर तुम्हाला राईड्स वगैरे करायला यायचं असेल तर आता येऊ नका। यायचं असेल तर मेच्या स्टार्टिंगलाच या, एंडिंगला येऊ नका, कारण की एंडिंगला येऊन काही उपयोग नाही, सगळं बंद असतं। जर फक्त फोटोज वगैरे काढायचं असेल तर तुम्ही येऊ शकता। आज आम्ही बीचवर वगैरे जाऊन आलो, खूप एन्जॉय केला। आता आम्ही खूप थकलोय, आता आम्ही डायरेक्ट झोपणार आहे। आणि उद्या आम्ही बाजारात जाणार आहे आणि थोडं सामान वगैरे खरेदी करणार आहे। तर उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।